पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, प्राजक्त तनपुरे भाजपात जाणार। दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश। अहिल्यानगर परिषदेची जागा तनपुरेंना दिली जाणार। पुण्यात विषारी दारूमुळे 18 जणांचा मृत्यू तर 10 ते 12 जणांवर उपचार सुरू। या प्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। पुणे विषारी दारू प्रकरणी 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी, अटकेतील आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा। तर या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग, तर हडपसर पोलीस ठाण्यातील 3 पोलीस अधिकारी या प्रकरणी निलंबित। विधान परिषदेच्या 2 ऐवजी 3 जागांसाठी राष्ट्रवादी आग्रही, पुणे, रायगड आणि परभणीच्या जागेची मागणी। सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांशी बोलून अंतिम निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती। हम साथ साथ है, तटकरे आणि माझ्यामध्ये कोणताही वाद झाला नव्हता। बैठकीदरम्यानच्या चर्चेला वाद बोलू शकत नाही। भुजबळ आणि तटकरेंनी वादाच्या चर्चा फेटाळल्या। रायगडच्या जागेवरून महायुतीमध्ये खलबतं, तटकरे शिंदे भेटीत रायगडच्या जागेसंदर्भात चर्चा। सूत्रांची माहिती, तर भरत गोगावलेंनी मदत करावी, तटकरेंची थेट शिंदेंना विनंती, तर गोगावलेंशी बोलून निर्णय घेऊ, शिंदेंचं आश्वासन। आरोपी शिवराज मोटेगावकरच्या बँक व्यवहारांची सीबीआयकडून चौकशी। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू। लातूरमधील बँकेत सीबीआयकडून सध्या चौकशी। हॉर्मुझची नाकेबंदी हटवण्यास डोनाल्ड ट्रम्प यांची अटींसह तयारी। कोणतंही अण्वस्त्र वापरणार नाही हे इराणनं मान्य करावं। इराणनं शक्य तितक्या लवकर निर्णय घ्यावा, ट्रम्प यांची भूमिका। अण्वस्त्रांवरील ट्रम्प यांचे दावे चुकीचे, युद्धबंदी करारावर अंतिम निर्णय झालेला नाही। इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले। राजस्थानचा 7 विकेट्सनं पराभव करत गुजरातची फायनल्समध्ये एंट्री। फायनल्समध्ये आता 31 तारखेला बंगळुरू विरुद्ध गुजरातची लढत। शुभमन गिलचं शतक तर वैभव सूर्यवंशीची 96 धावांची खेळी।